पगारवाढ झाली नाही म्हणून दंगल झाली आणि चक्क कंपनी पेटवून देण्यात आली. इतकंच नाही, त्यानंतर आलेल्या पोलिसांच्या गाड्याही जाळपोळ करण्यात आली, तोडफोड करण्यात आली आणि ही कुठली परदेशातली घटना नाही, तर ही दिल्लीतली घटना आहे. हे असं का घडतंय? मुळात सातत्यानं अस्वस्थता मध्यमवर्गीयांमध्ये वाढत चाललेली आहे. ज्या स्वरूपात महागाई वाढतीये, त्या प्रमाणात पगारवाढ होत नाहीये. कंपन्या म्हणतायत आम्हाला नफा नाहीये. एकीकडे नफा नाही, विक्री नाही, दुसरीकडे महागाई सातत्यानं वाढतीये. अशा परिस्थितीत जर 20% 30% महागाई ही वाढताना दिसत असेल आणि पगारवाढ ही 5 ते 7% होत असेल किंवा ती होतच नसेल, तर मध्यमवर्गीय हा अशा स्वरूपात रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मुळात आपण ब्लॅक अँड व्हाईट मधून सातत्यानं चर्चा करतोय, की जे युद्ध लादलं गेलंय जगावर, त्या युद्धाचे परिणाम हे गंभीर स्वरूपात होणार आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेत मंदी पाहायला मिळणार आहे आणि त्याचे परिणाम हे भारतीय अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही बळकट आहे. मात्र जितकी बळकट आहे, तितक्या स्वरूपामध्ये परिणाम जरी भारतावर दिसले नाही, तरी काही प्रमाणावर परिणाम हे भारताच्या अर्थव्यवस्थेवर दिसणार आहेत. एआय हे एक वेगळं युद्ध आहे आणि त्यामुळेही अनेक रोजगार जाणार आहेत. आयटी सेक्टर जे मुख्यतः मोठ्या स्वरूपात डिमांड क्रिएट करत होतं रिअल इस्टेटमध्ये, इतर सेक्टर्समध्ये, जिथं सर्वात जास्त रोजगार तयार होतो अशा सेक्टरमध्ये, आयटी सेक्टरमध्येही अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. आणि अशा परिस्थितीत नवी गुंतवणूक होणार नाही. गुंतवणूक झाली नाही तर मागणी वाढणार नाही, मागणी वाढली नाही तर व्यापार वाढणार नाही, व्यापार वाढला नाही तर रोजगार मिळणार नाही आणि रोजगार मिळाला नाही तर पगारवाढ दूरच राहिली. मग अशा परिस्थितीमध्ये ही अस्वस्थता शांत करण्यासाठी सरकारला अनेक पावलं उचलावी लागणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर इन्सेंटिव्ह द्यावे लागणार आहेत. कंपन्यांना, कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार हे खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. मात्र खाजगी कंपन्यांमध्ये तितकी वाढ होणार नाही. मग ही अस्वस्थता वाढत जाईल आणि जी दंगल आत्ता आपल्याला दिल्लीत पाहायला मिळतीये, ती भारताच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळेल. आणि म्हणून हे वर्ष अडचणीचं आहे. संयमानं भूमिका घ्याव्या लागणार आहेत. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटू नव्या विषयासह. धन्यवाद.